भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे तिरंगी रंगाच्या सजावटीत खुललेले पाहायला मिळाले। झेंडू, शेवंती आणि कामिनी अशा 2 टन फुलांचा वापर करून ही संपूर्ण सजावट पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी केली आहे। त्यामुळे ऐरवी हरिनामात रंगणारा विठुराया आज भारत मातेच्या तिरंगी रंगात खुलताना दिसून आलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। पाहूया। हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे आज चंद्र सूर्य नांदू स्वातंत्र्य भारताचे, याच स्वातंत्र्याचं प्रतीक असणारा तिरंगा रंग आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नावून निघालाय। आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून पंढरपूरच्या विठुरायास तिरंगी रंगांच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विठुरायास तिरंगी रंगाचा शेला देखील परिधान करण्यात आलाय। धार्मिक आणि देशभक्तीपर असे दुहेरी वातावरण खरं तर आज विठ्ठल मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। ही संपूर्ण सजावट पुणे येथील भाविक सचिन अण्णा चव्हाण यांनी केली आहे। आपल्यासोबतच अण्णा, ही सजावट आपण केली आहे, किती फुलांचा आणि कुठकुठल्या फुलांचा वापर केलाय आणि नक्की काय भावना आहे? हे फुलं झेंडू, शेवंती आणि कामिनी असं जवळजवळ 2 टन फुलांचा वापर केलेला आहे। आणि भावना म्हणलं की देशात तिरंग्या रंगात न्हावून जातोय, मग आपला पांडुरंग का नको तिरंग्या रंगात, म्हणून आमच्या डोक्यात ही कल्पना आली की आपला तिरंग्या रंगात सजावट करायची। मग आम्ही पांडुरंग मंदिरात विचारणा केली की आम्हाला सजावट करायची, तेव्हा आम्हाला हे मान मिळाला, म्हणून आम्ही जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाले ही सजावट करीत आहोत। देशाबरोबर देव देखील तिरंगा रंगात न्हावून निघावा या भावनेनं, देवभक्ती आणि देशभक्ती या दुहेरी भावनेतून सचिन चव्हाण यांनी ही तिरंगा रंगातील सजावट पंढरपुरात केली आहे। आणि याच तिरंगा रंगात सध्या विठुरायाचे रूप हे खुलताना दिसत आहे। संकेत कुलकर्णी, जय महाराष्ट्र, पंढरपूर।